आपण आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये आलो आहे आणि इथं 200पेक्षा जास्त ग्राहकांची फसवणूक झाली, नागरिकांची फसवणूक झाली आणि फसवणूक करणाऱ्यांनी सांगितलं आहे की ही नितीन गडकरी साहेबांच्या संपर्कातली त्यांच्या जवळची कंपनी आहे आणि त्यांना नितीन गडकरी साहेबांबरोबर फोटो दाखवले आणि या शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि ती करणारी कंपनी आहे कॅपस्टॉन. कुठली ही कंपनी? संभाजीनगर सांगितलं. संभाजीनगर. कोणाची? काय नाव आहे त्याचं? संदीप राठोड. संदीप राठोड. तो कंपनीचा कोण आहे? सीएमडी म्हणते. सीएमडी आहे. बरं. आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? ही कंपनी नितीन गडकरींचा काय संलग्न आहे? ते काय पुरावा आहे त्याच्याकडे तुमच्याकडे? आमच्याकडे रेकॉर्डिंग दाखवा. ऐकू ते रेकॉर्डिंग लोक होते ना, रेकॉर्डिंग त्यांनी आम्हाला हे दाखवलंय. आता याच्यात सांगायचं. ओके. हो, याच्यात काय विषय आहे का? तुम्हाला हे घेतलं म्हणजे ते भेटलं. आपण कुठली स्कीम देत नाही, आपण कॅशबॅक ऑफर देत आहे. कुठल्याही मार्केटमध्ये कॅशबॅक ऑफर नाहीये. नंबर 2, आपण बँक का करतोय की आपल्याला गव्हर्नमेंटला दाखवायचंय. काय दाखवायचं गव्हर्नमेंटला माहितीये का? की आम्ही ही गाडी कुठल्याही कॅशबॅक ऑफर मध्ये न देता कस्टमरला बँकेकडनं तारण घेऊन गाडी दिलेली. आपण इकडनं कॅशबॅक ऑफर देतोय. नंबर 2, म्हणून त्यांनी ही स्कीम लावली, बाकी काहीच नाही सर. आणि बिनधास्त घ्या, कारण माझं जे कनेक्ट आहे ना डायरेक्टली नितीन गडकरी साहेबांची सलग नाही बँक कंपनी. त्यामुळे काय बघा, आता हे एजंट आणि कंपनीवाले सरळ बंद करते. ग्राहकांना सांगतात की नितीन गडकरी साहेबांची संलग्न ही कंपनी आहे. म्हणजे नितीन, आणि मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवला? नितीन गडकरी साहेबांची म्हणून विश्वास ठेवला. आणि म्हणून इथं 200 लोकांनी गाड्या घेतल्या. आणि आता त्यामध्ये ही एवढीच नुसती फसवणूक नाही आहे. फसवणूक बघा, आता तुम्ही इकडं गाड्या दिल्या इजी राईडच्या गाड्या, आणि त्या गाड्या आहे बघा कोणत्या? TNRच्या गाड्या आहे आणि इजी राईडच्या म्हणून त्यांना विकल्या आहे. प्रत्येक गाडीला असंच केलं आहे त्यांनी, स्टिकर इजी राईड. पण मला एक सांगा, आता तुम्ही ह्या इजी राईडच्या गाड्या तुम्हाला सांगितल्या, तुम्ही विकत घेतल्या, आणि मग मला सांगा आता ह्या तुम्ही कुठून घेतल्या गाड्या? मग शोरूम मधून. शोरूमवाल्यांनी अशाच स्टिकर लावून गाड्या दिल्या? चालती पण नाही गाड्या. बघा, म्हणजे गाड्या बघा यांनी आता पिकअप मध्ये टाकून आणल्या. हे बघा. हां, आता गाड्या इथं तक्रार करायची म्हणून त्यांनी गाड्या पण पिकअपमध्ये टाकून आणल्या. एवढी मोठी फसवणूक. आणि गाड्यांची किंमत आहे 50 ते 55 हजार रुपये. आणि यांच्यावर कर्ज केलं आहे इजी राईडच्या गाड्यांसाठी. त्या गाड्या वेगळ्या दाखवल्या आणि कर्ज किती केलं आहे? हां दादा, किती आहे? 1,65,000 रुपये कर्ज केलं आहे. आणि यांना सांगितलं तुम्हाला कॅशबॅक ऑफर आहे म्हणे 90% रक्कम ना. हां, म्हणजे ती गाडीची जी तुम्ही भरले 30-40 हजार रुपये, ती पूर्ण गाडीची रक्कम त्यांना परत मिळणार आहे. दर महिन्याला हप्ता त्यांना परत मिळणार आहे. परंतु आता यांच्या गाड्या चालत नाही आणि यांना गाड्या दिल्या वेगळ्या, फसवणूक केली. आणि परत यांचं आता बँकेचं कर्ज यांच्यावर आहे आणि यांचा गाडीचा हप्ता भरावा लागतो यांना. प्रचंड अशी फसवणूक केली. आणि हा राठोड कोण आहे? काय नाव त्याचं? संदीप राठोड. हा कोण आहे? काय म्हटलं? कोणत्या पक्षाचा? कंपनीचा नाही, तो राष्ट्रवादी पवार गटाचा नेता आहे. कोणी नेता आहे असं सांगतो. आणि कंपनी ही जी आहे गाड्यांची, ही कोणाची आहे? नितीन गडकरी साहेबांची संलग्न. म्हणजे असं इथं सांगून नरेंद्र देव यांची ही इजी राईड कंपनी. इजी राईड कंपनी कंपनी नरेंद्र देवची आहे. हा, आणि तो गडकरींशी संबंधित संलग्न आहे त्यांच्याशी. कॅपस्टॉन आणि इजी राईड मध्ये जो काही करार झाला असेल, त्यांच्यात काही ठरलं असेल. आणि पण त्यांनी तुम्हाला इजी राईडच्या गाड्या दिल्या नाही. म्हणजे यांना या कॅपस्टोन कंपनीनं यांना इजी राईडच्या गाड्या, आणि ती कंपनी डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांशी संलग्न आहे असं यांना भासवून, आणि विश्वासाच्या गाड्या आहे. त्यांना हा देश प्रदूषण मुक्त करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्या आम्ही देतोय, तुम्ही एक प्रकारे देशाला मदत करताय असं यांना बतावणी करून आणि ह्या भोळ्याबावड्या शेतकऱ्यांना फसवलं. यांनी बायकोचं आईचं सोनं नाणं मोडून आणि ह्या गाड्या यांनी इथं पैसे भरले, गाडी घेतली, पण यांच्यावर फसवणूक झाली. आता शोरूमवाले होते ना, कुठे शोरूमवाले? कुठे नाही, कुठे त्यांना बोला नाही. होते ना, इथं होते ना शोरूमवाले. हां, म्हणजे बघा, याच्यामध्ये शोरूम सुद्धा सामील आहे. कारण तुम्हाला हे शोरूम आणि एजंट, बरं शोरूमला गाड्या तुम्हाला या दाखवल्या, इजी राईड नाव असलेल्या गाड्या दाखवल्या. हां, बरं दाखवून अजून गाड्या दाखवा बरं. कुठे स्टिकरच्या? हां, तर भाई सगळ्या गाड्या असायचे. अजून कुठे स्टिकर आहे? हे रे बाबा, इकडे घे, इकडे घे. हा, हे बघ, इकडे दाखवतो. आता इकडे कॅमेरा घे. आता इकडे तू बाजूला आहे ना. हे बघ इकडे, या साईड नाही, असा मागून. हे बघ TNR इन्फ्रा प्लस.
CC नंबर पाहिजे प्लेट लावली आहे हा असा CC नंबर असतो 80 नंबरची प्लेट लावलेली आहे त्याला. बापरे, म्हणजे 80 नंबर आहे केव्हा बघा ना. इकडे एक आहे. हा तिकडे एक वेगळा आहे, 2 CC नंबर. हा या गाड्यांवर आहे बघा, इथं याचे स्टिकर लावले याच्यावर बघा, याचे स्टिकर आणि खाली गाड्या वेगळ्या. कंपनी ही हैदराबाद तेलंगणाची कंपनी. तेलंगणाची कंपनी. हे पूर्ण प्रोडक्शन त्यांनी तेलंगणावरून आणलं, पुण्याला जिथं परत त्याच्यावरती ते हे स्टिकर लावले, स्टिकर लावले आणि इथून मग या शोरूम मध्ये आणलं. आणि या शोरूम वाल्याने सुद्धा इजी राईडच्या गाड्या म्हणून या तुम्हाला सगळ्यांना दाखवल्या. एजंट लोकांनी घरी आले, शोरूम मध्ये गेल्यावर तुम्ही गाड्या ह्यात पाहिल्या, त्याला स्टिकर येत होते. बरं, मग तुम्ही आता घरी गेल्यावर जेव्हा स्टिकर काढले तेव्हा तुम्हाला कळालं की गाड्यांना स्टिकर वेगळे. म्हणजे बघा, या माध्यमातून मला एक लक्षात आणून द्यायचं आहे, माननीय नितीन गडकरी साहेब, तुमच्यासारख्या एका चांगल्या नेत्याचं नाव वापरून बघा या देशामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते. म्हणून मी या माध्यमातून माननीय मोदी साहेबांना, माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी आव्हान करतो की तुम्ही या अशा चांगल्या नेत्यांचं नाव वापरून इथं या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या नराधामांवर कडक कारवाई करून, आणि या शेतकऱ्यांचं आता एकच मागणी आहे की यांच्यावरती जे खोटं लोन केलंय, खोटं लोन केलंय ते लोन यांना NOC द्याव्या, ते झिरो करावं, या गाड्या हे परत घेऊन टाकाव्या त्या लोकांनी, आणि यांनी भरलेले पैसे यांना परत द्यावे. बरोबर ना? तुमच्या अजून काही मागणं आहे का? लोन झिरो केलं पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे भविष्यात. कोण आहे तो? हा कोण आहे का? हा का? हा संदीप राठोड, दाखव. पवार गटाचे. हा, आणि छत्रपती संभाजीनगरचे. छत्रपती संभाजीनगरचे आणि पवार गटाचा नेता आहे असं लोकांना दाखवतोय. हा माणूस बघा, लोकांना दाखवतोय की हा पवार गटाचा मोठा नेता आहे असं यांना दाखवतो. संभाजीनगरचा आहे आणि याने शेतकऱ्यांबरोबर निवडणुकीला उभे होते. बरं, म्हणजे हे असं दाखवून, आणि इजी राईड ही कंपनी कदाचित नितीन गडकरी साहेबांचा, त्या इजी राईड जी ओरिजिनल कंपनी आहे कदाचित त्या कंपनीबरोबर संलग्न असतीलही, ते आपल्याला माहीत नाही, परंतु यांना तसं दाखवलं, सांगितलं, आणि म्हणून त्या कंपनीच्या गाड्या चांगल्या असतील असा विश्वास या लोकांनी ठेवला. आणि यांना मात्र इजी राईडच्या गाड्या न देता या TNR या अशा दुसऱ्या कंपनीच्या गाड्या याचे स्टिकर लावून त्यांनी दिले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाडीला तसंच हे वेगवेगळे स्टिकर आहे बघा. हां, ही अशी मोठी फसवणूक, या लोकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावे अशी या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि यांच्या नावावर जे कर्ज केलं आहे ते कर्ज झिरो करून त्यांना NOC द्यावी ते कर्ज, आणि या संबंधित लोकांवर आर्थिक फसवणूक ते बी माननीय नितीन गडकरी साहेबांसारख्या नेत्याचं नाव वापरून, आणि या शेतकऱ्यांना भूलथाप दिली की हा देश त्यांना प्रदूषण मुक्त करायचा आहे. नितीन गडकरी साहेबांचं स्वप्न आहे ते, परंतु त्या स्वप्नाचा आधार घेऊन यांनी या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना फसवलं की तुम्ही देशाला मदत करताय हा देश प्रदूषण मुक्त होण्यासाठी. म्हणून सरकार जसं तुम्ही जर सौर ऊर्जा वापरलं त्याच्यात सबसिडी देत आहे, तसं सरकार तुम्हाला इथं परत आम्ही तुम्हाला कॅशबॅकही देतो. म्हणजे तुम्ही जे पैसे भरता त्या पैशात तुम्हाला गाडी, परंतु तुम्ही प्रदूषणमुक्त गाडी वापरता म्हणून तुम्हाला आम्ही रिटर्न पैसे देणार, दर महिन्याला हप्ता तुम्हाला येणार, असं यांनी भासवलं. आणि यांच्याच नावावर 1,60,000, 1,65,000, 1,50,000 असं या प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं. आणि यांना मात्र 50-55 हजार रुपयाची धातूर मातूर गाडी, हा बा 55,000 रुपये तिची किंमत आहे, ऑनलाईन जाहिरात आहे बा 58,000 रुपये TNR, आणि यांना विकली इजी राईड या गाडीच्या नावाने विकली. म्हणजे इथं मोठ्या प्रकारचा हा फसवणूक आणि हा फ्रॉड झालेला आहे. तर या संबंधितांवर लगेच गुन्हे दाखल करून आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही या माध्यमातून मी मागणी करतो. जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे.